मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे ती जानकी मंदिरामध्ये गेलेली असते, कारण ते सौमित्राई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात. त्यावर ती देवीला प्रार्थना करते, देवी आई, माझ्या घरच्यांना सर्वांना सुखरूप आनंदामध्ये ठेव आणि माझ्या घरावरचं संकट टाळ. माझ्या सासूलाही लवकरात लवकर बरं कर. मला घरच्यांना खोटं बोलावं लागतंय, पण मी मजबूर आहे देवी आई. तुला तर सर्व काही माहीतच आहे, तू देखील एक आईच आहेस ना, असं ती देवी आईला प्रार्थना करते. आणि त्यानंतर ते गुरुजी त्या जानकीला म्हणतात, जानकी, मी तुला इथे खूप दिवसांपासनं तर काय खूप वर्षांपासनं येताना पाहत आहे. तुला मी एकच सांगतो, नीट लक्षात ठेव, देवाने आपलं ऐकावं ही श्रद्धाच आपली तपश्चर्या आहे आणि देव आपलं ऐकेन हे म्हणजे इच्छेने आणि एका निष्ठेने केलेलं व्रत आहे. आणि जेव्हा जेव्हा तू हे व्रत केलंस तेव्हा तेव्हा देवाने नक्कीच तुझं ऐकलेलं आहे आणि मला खात्री आहे आत्ता देखील देव तुझं नक्कीच ऐकेल. तुला जे हवं आहे ते देव तुला देऊन टाकेन, पण मी सांगितलेलं प्रदक्षिणाचं व्रत मात्र तू त्यामध्ये खंड पडू देऊ नकोस. त्यानंतर इकडे जानकी ठीक आहे म्हणते आणि त्यानंतर गुरुजी जानकीला प्रसाद देतात आणि त्यानंतर ते म्हणतात, प्रदक्षिणेचं व्रत मात्र लक्षात आहे ना. त्यानंतर ती म्हणते, हो गुरुजी. आणि मंदिराला देवी आईला प्रदक्षिणा घालत असते आणि प्रदक्षिणा घालत असताना ती म्हणते, देवी आई, कित्येक अनेक दिवस झाले गेली मी सौमित्राईला, सारंग भाऊजींना घरून डब्बा घेऊन जात आहे, त्यांची काळजी घेत आहे, त्यांचं लवकर बरं होण्याचं प्रयत्न करत आहे, पण त्या मात्र सारखं सारखं सारंग भाऊजीबद्दलच विचारत आहेत. आणि घरी हे सर्व करत असताना संशयखोरी वृत्तीने पाहिलेली ऐश्वर्याची नजर, देवा प्लीज आता हे सगळं खूप जड जात आहे, हे नाटक लवकर संपू दे, असं देवी आईकडे ती प्रार्थना करत असते. आणि त्यानंतर इकडे ती जानकी घरामधून त्या सौमित्रसाठी आणि सारंगसाठी टिफिन घेऊन जात असते आणि त्यानंतर ते जात असताना ती ऐश्वर्या मात्र तिच्याकडे अतिशय संशयाने बघते आणि त्यानंतर ती तिच्या मागं जायला लागते. तेवढ्यातच तिथे तो ऋषिकेश येतो आणि तिला थांबवतो. त्यानंतर ती आतमध्ये तिच्या रूममध्ये निघून जाते आणि त्यानंतर इकडे ती जानकी देवी आईला प्रार्थना करून जो गुरुजींनी प्रसाद दिला असतो तो सौमित्रासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि तिला टिफिन देखील घेऊन जाते. त्यानंतर ती विचारते, अगं जानकी, किती दिवस झाले, कधी येणार सारंग मला भेटायला, मला काही आता त्याला भेटल्याशिवाय चैन पडत नाही बघ. त्यावर ती म्हणते, आई, आता शेताची कामे आहेत, त्यामुळे भाऊजी गावाकडं शेतीसाठी गेलेले आहेत. तुम्हीच बघा ना, आता पावसाचेही दिवस आहेत, त्यामुळे पेरणी देखील तोंडावरच आली आहे. असं ती काहीतरी कारण काढून सौमित्रापासनं तो विषय टाळण्याचा प्रयत्न करत असते. आणि ती देवी आईला म्हणते, एकीकडे मी सारंग भाऊजींना की जेवण भरवते, खाऊ घालते आणि त्यानंतर घरी येऊन त्यांच्या फोटोला दर्शनही घेते. खरंच हे खूप विचित्र आहे, मला आता हे माझ्याच्यानी करणं होणार नाही. देवी आई, मला समजून घे, मी काही खोटं वागत नाही आहे, तर यामागे आमच्या फॅमिलीचं, माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठीच मी हे करत आहे, असं म्हणून ती देवी आईची माफी मागते आणि म्हणते, होईल तेवढं आम्हाला हे लवकर ह्यातनं बाहेर काढ. आणि इकडे ती ऐश्वर्या स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, मला असं का वाटतंय, ह्यामध्ये नक्कीच काहीतरी यांचा प्लॅन आहे, हे माझ्याशी खोटं बोलत आहे, असा विचार ती स्वतःच्या मनाशीच करत असते. आणि म्हणते, यांनी आणखी सौमित्राईला का सांगितलं नाही, जर सारंग खरंच या जगामध्ये नाहीये तर ह्यांनी त्यांना आणखी सांगितलेलं कसं नाही. त्यामुळे ती म्हणती, बास आता, बाकीचं काही असू देत, आता मी आजच हॉस्पिटलमध्ये जाते आणि आईंना सर्व खरं काय ते सांगते, मगच मला हे खरं बोलत आहेत की खोटं हे कळेन. आणि त्यानंतर इकडे ती सौमित्रा त्यांचा फॅमिली फोटो हातामध्ये घेऊन त्या सौमित्राच्या फोटोवरून सतत हात फिरवत असते आणि तेवढ्यातच तिथे जानकी फ्रूट्स घेऊन येते. त्यानंतर ती सौमित्रा आईला फ्रूट्स कट करून देते आणि म्हणते, आई चला बरं, आता एवढे फ्रूट खाऊन घ्या. त्यावर ती म्हणते, अगं आज 10 दिवस झाले जानकी, सारंग आणखीनही मला भेटायला कसा आला नाही. जानकी म्हणते, आई तुम्ही आणखी सूप देखील पिलं नाही, मी तुम्हाला
मला मगाशीच सांगून गेले होते हे सूप एवढं प्या. त्यावर ती जानकी म्हणते, आई तुम्ही असं करू नका. तुम्हाला मी सांगितलं ना सारंग भाऊजींना काहीही झालेलं नाहीये, तो सुखरूप आहे. त्यावर ती म्हणते, तू म्हणतेस ते जर खरं आहे तर मग आणखीनही तो मला भेटायला का आला नाही? ऐश्वर्या देखील मला भेटायला आलेली नाहीये. घरी सर्व व्यवस्थित आहे ना? तू खरं सांग, तू माझ्याशी खोटं तर बोलत नाहीयेस ना? त्यावर ती म्हणते, आई मी तुम्हाला खरंच सांगत आहे, विश्वास ठेवा, घरी अगदी व्यवस्थित सगळं काही आहे. सारंग भाऊजी तुम्हाला भेटायला नक्कीच येतील, पण सध्या ते शेताकडे गेलेले आहेत आणि खूप दिवसांनी ते शेतात गेले ना म्हणून ते आले नाही. आणि त्यानंतर ती सौमित्रा म्हणते, आता ज्या वेळेस मला सारंग स्वतःच्या हाताने हे सूप भरवेन ना त्यावेळेसच मी हे सूप पिणार आहे, नाहीतर मी काहीच खाणार पिणार नाही. तू एक काम कर, तू मला घरी घेऊन चल. आता मला इथे राहावंसं वाटत नाही, नाहीतर तू ऋषिकेशलाच इकडे बोलून घे ना, तोच मला घरी घेऊन जाईल. त्यानंतर ती म्हणते, हो आई मी करते. त्यावर ती म्हणते, लगेचच कर आत्ता. त्यानंतर ती इकडे बाहेर येते आणि ऋषिकेशला फोन लावते आणि त्यानंतर ऋषिकेश इकडे सारंगला म्हणत असतो आणि त्यानंतर सारंग ऋषिकेशला विचारतो, दादा अरे कधी संपणार हे? किती दिवस झालं मी इकडे खितपत पडलेलो आहे. आज तर चक्क 10वा दिवस आहे आणि आई देखील तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे. मला आता राहत नाही, मला आईला भेटायचं आहे. नक्की तिला काय झालं आहे असं तो ऋषिकेशला विचारत असतो. दादा आपण आता हे नाटक किती दिवस ताणायचं आहे असं तो ऋषिकेशला विचारतो आणि तेवढ्यातच तिथे सौमित्र येतो आणि सौमित्र म्हणतो, बास आता थोडेच दिवस, आता आपण फायनल धमाका लवकरच करणार आहोत. आता ऐश्वर्याची खात्री देखील पटली आहे की तू ह्या जगामध्ये नाही आहेस आणि आता दादा ऋषिकेश मला असं वाटतं की तू ऐश्वर्यावरचं प्रेशर वाढवावंस, जेणेकरून तू तिला इतकं परेशान आणि घाबरव की तिने स्वतःच ते प्रॉपर्टीचे पेपर्स तुझ्या हातामध्ये दिले पाहिजे. तर ऋषिकेश त्या सौमित्राला म्हणतो, नाही मला असं काही वाटत नाही. तिच्यावर किती जरी प्रेशर आणलं तरीही ती स्वतःहून ते प्रॉपर्टीचे पेपर्स माझ्याकडे देईल किंवा तिचा गुन्हा कबूल करेल, अशातली ती बाई नाही आहे. त्यावर तो सारंग म्हणतो, खरंच दादा तू जे काही म्हणत आहेस ना ते अगदी बरोबर आहे. आता आपल्याला लवकरच दुसरं वेगळं काहीतरी करायला हवं, कारण ज्या वेळेस मी त्या ऐश्वर्यासोबत हात मिळवणी केली होती आणि तुमच्या विरोधामध्ये होतो ना त्यावेळेसच मी तिला फार जवळून बघितलेलं आहे. ती तिचा हेतू साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि ती खूप धीट बाई आहे, ती काही घाबरण्यातली नाही आहे असं तो सारंग त्या ऋषिकेशला म्हणतो. तिने त्यावेळेस अशा काही गोष्टी केलेल्या आहेत ना ज्या गोष्टींचा मी विचारही करू शकत नाही, कारण ती उलट्या बुद्धीची बाई आहे. ती उलट्या बुद्धीने विचार करते आणि तुम्ही फारच सरळ मनाने विचार करत आहात, त्यामुळे ती असं काही करेन असं तरी मला वाटत नाही. जर तुला असं वाटत असेल ना की ती तुला घाबरून 2 पावलं मागे गेली आहे तर नक्कीच ती 4 पावलं पुढे टाकणार आणि असं काहीतरी मोठं बादळ घडवून आणणार. ती बाई फारच आगाऊ आहे असं तो सारंग सौमित्रला आणि ऋषिकेशला सांगत असतो. आणि त्यानंतर जसं सारंग म्हणाला होता त्याचप्रमाणे इकडे ती ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये सौमित्र आईला भेटण्यासाठी आलेली असती, कारण तिला सौमित्र आईपासून लपवून ठेवायचं नसतं की सारंग हा जिवंत नाही आहे, तो मेला आहे. हे तिला सर्व खरं त्या सौमित्राला सांगायचं असतं, कारण तिचा ऋषिकेश आणि त्या जानकीवर विश्वास नसतो. तिला वाटत असतो की हे सर्वजण तिच्या विरोधामध्ये काहीतरी प्लॅन करत आहेत आणि त्यानंतर त्यामुळेच ती त्या सौमित्राकडे जाते आणि तिथे जानकी त्या सौमित्राच्या रूमच्या बाहेर फोनवर बोलत असते आणि त्यानंतर ऋषिकेशला सांगत असते, ऋषिकेश मला असं वाटत आहे आता आपण हे नाटक बंद करावं आणि आईला सर्व खरं काय ते सांगावं, कारण मला आता आईची अशी अवस्था बिलकुलही बघितल्या जात नाही आहे. अहो त्या काहीच खात नाही आहेत आणि सारखं सारंग भाऊजीचंच नाव तोंडामध्ये घेत आहेत. त्यांची तब्येत तर आणखीनच बिघडत चालली आहे, कारण त्यांनी 1 दिवसापासून काहीही खाल्लेलं नाही आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो, नको जानकी असं करू नकोस, तू असं विचारही करू नको, कारण आपल्याला आपला हेतू साध्य करायचं असेल तर आपल्याला हे सर्व करावंच लागेल. त्यानंतर ती जानकी म्हणते, पण हे सर्व करत असताना आईला जर काही झालं
तर मग काय करणार आहोत आपण? नसू देत आपल्याला घर वगैरे काही नसलं तरीही चालेल आणि आत्ता तरी आपण कुठे तिथे राहत आहोत, तुम्ही तिकडे आहात, सारंग भाऊजी सौमित्रही तिकडे आणि आई इकडे हॉस्पिटलमध्ये, नाना देखील इकडेच आहेत आणि मीही, त्यामुळे आपल्याला घर वगैरे काही नसलं तरीही चालेल. पण आता मी ठरवलं आहे आपण आईला सर्व खरं काय ते सांगून टाकूयात. त्यानंतर ती असं इकडे ऋषिकेशला बोलतच असते, तेवढ्यातच तिथे ती ऐश्वर्या सौमित्राच्या रूममध्ये जाते आणि त्यानंतर ती सौमित्रा त्या ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या तू कुठे होतीस? तू मला भेटायला आली नाहीस, इतके दिवस झालं, 8-10 दिवस झालं मी हॉस्पिटलमध्ये आहे, पण तू एकदाही इथे आली नाहीस. आणि त्यानंतर ती म्हणते, तू हा असा काय अवतार करून घेतला आहेस? तुझ्या हातामध्ये बांगड्या नाहीत, गळ्यामध्ये मंगळसूत्र देखील नाहीस आणि तू ही पांढरी साडी का घातली आहेस? सुवासिनीनं असं यावं का? त्यावर ऐश्वर्या सौमित्राला म्हणत असते, आई अहो मी कुठून लावू कुंकू? तुम्ही तर मला बांगड्यांबद्दल विचारत आहात, मंगळसूत्राबद्दल मी हे सर्व कसं घालू? कारण माझा चुडा तर फुटला आहे, माझं कपाळाचं कुंकू पुसल्या गेलं आहे, तुमचा मुलगा आणि माझा नवरा आता या जगामध्ये नाही आहे, असं म्हणून ती ढसाढसा रडायला लागते. आणि त्यानंतर सौमित्राचा तर धक्काच बसतो, तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्यानंतर तिच्या हातातला ग्लास देखील खाली पडतो आणि तो कशाचा आवाज आला हे ऐकून ती जानकी सौमित्राच्या रूमकडे जाते. त्यावेळेस ती बघते तर ऐश्वर्या सौमित्रासमोर पांढरी साडी घालून येऊन बसलेली होती, ती रडत होती आणि सौमित्राही रडत आहे. त्यानंतर ती सौमित्रा जानकीला म्हणते, अगं जानकी ही ऐश्वर्या काय म्हणत आहे बघ ना, तू तर मला म्हणाली होतीस की सारंग शेताकडे गेलेला आहे आणि आता ही ऐश्वर्या असं काय बोलत आहे? माझं सारंग या जगामध्ये नाहीये का? असं म्हणून ती रडायला लागते आणि तिला विचारते, बोल ना जानकी, मी तुला काहीतरी विचारत आहे. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते की अहो आई, मी जे सांगते तेच खरं आहे. जानकी बोल ना, आईला खरं काय ते सांग ना, असं त्या जानकीला म्हणत असते. आणि त्यानंतर ती सौमित्रा म्हणते, नाही माझा या तुझ्या गोष्टींवर विश्वास नाहीये, तू खरं सांग जानकी, मला तुझ्या तोंडातनं ऐकायचं आहे, असं ती जानकीला म्हणत असते. पण जानकी मात्र काहीच बोलत नाही, ती गप्प उभी असते आणि ऐश्वर्या आणि सौमित्रा दोघीही रडत असतात. त्यावर जानकी म्हणते, आई तुम्ही शांत व्हा आधी, आपण ह्या विषयावर नंतर बोलूयात, तुम्हाला सध्या आरामाची गरज आहे. त्यावर ती सौमित्रा म्हणते, शांत बस जानकी, काही काय बोलतेस? इथे माझा काय जीव झाला आहे, तुला काय माहिती आहे का आईचं मन काय असतं ते? त्यानंतर ती विचारते, तू आता गप्पच राहणार आहेस का की काही बोलणारही आहेस? मला फक्त तुझ्या तोंडातनं एकदा ऐकायचं आहे, बोल जानकी, सारंग कुठे आहे? सारंग नीट तर आहेत ना? कारण तूच मला आत्तापर्यंत सांगत आली आहेस सारंग शेतामध्ये आहे, सारंग बाहेर गेलाय, कामामध्ये आहे, तो आराम करत आहे आणि आता ही ऐश्वर्या तर चक्क त्याच्या नावाने आंघोळ करून आली आहे, असं म्हणून ती रडते आणि ती वारंवार तिला म्हणत असते, जानकी बोल. त्यावर ती जानकी म्हणते, हो आई, हे खरं आहे की सारंग भाऊजी आता आपल्यामध्ये नाही आहेत, ते आपल्याला सोडून गेले आहे. ऐकून तर त्या सौमित्राला चक्करच येते आणि ती त्या जानकीला म्हणते, तू एका आईपासनं हे सर्व लपवून ठेवून खूप मोठं पाप केलं आहेस, असं ती त्या जानकीला म्हणते आणि म्हणते, अगं तुम्हाला हे माझ्यापासनं लपवून ठेवताना काहीच कसं वाटलं नाही, मी त्याची आई आहे, असं म्हणून ती रडायला लागते. आणि त्यानंतर इकडे तो सारंग ऋषिकेशला म्हणत असतो, दादा तू एकदा आईला फोन लाव ना, मला तिचा आवाज ऐकायचा आहे, मी एकही शब्द बोलत नाही, तू फक्त स्पीकरवर फोन टाक, मी तिचा आवाज ऐकेन, मला तिची फारच काळजी वाटत आहे, असं म्हणून सारंग रडत असतो. आणि ऋषिकेश त्याला समजावतो, त्याला म्हणतो, अरे तू शांत हो, काळजी करू नको, तिची काळजी घ्यायला तिथे जानकी आहे, असं त्याला सांगतो. आणि त्यानंतर सारंग फारच त्याला म्हणत असतो, फोर्स करत असतो, दादा तू प्लीज एकदा फोन लाव, मला तिचा फक्त आवाज ऐकायचा आहे. त्यावर तो ऋषिकेश जानकीला फोन लावतो आणि त्यानंतर त्याला कळतं की तिथे ऐश्वर्या आली आहे आणि आता आईला कळा
कळालं आहे की सारंग या जगामध्ये नाहीये. त्यानंतर ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्याने असं कसं केलं, मी तर तिला बजावून सांगितलं होतं. त्यानंतर ती जानकीही रडायला लागते आणि त्यानंतर ती म्हणते, मला काय वाटतं ऋषिकेश, आता आपण हे नाटक बंद करूयात. आईला खरं काय ते सर्व सांगून टाकूयात, कारण उगाचच ह्यामुळे आईच्या तब्येतीवर परिणाम व्हायला नको. फार तर काय होईल, सर्व प्रॉपर्टी त्या ऐश्वर्याच्या घशामध्ये जाईल. त्या प्रॉपर्टीपेक्षा मला माझी माणसं महत्त्वाची आहेत, असं ती ऋषिकेशला म्हणत असते आणि रडत देखील असते. त्यानंतर ती म्हणते, त्या प्रॉपर्टीसाठी आणि ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यासाठी मी माझ्या माणसांचं आयुष्य पणाला नाही लावू शकत. त्यावर ऋषिकेश म्हणतो, जानकी शांत हो, धीर धर. आता असं आपण हातातोंडाशी आलेला घास सोडू शकत नाही. सगळं काही व्यवस्थित होईल आणि आईलाही काही होणार नाही. आपण सावरू तिला, पण आणखी फक्त थोडे दिवस हे आपल्याला करावं लागणार आहे. आणि ऋषिकेश जानकीला सांगत असतो की जानकी, तू आत्ता सध्या आईसोबत थांब, कारण तू आईसोबत थांबणं फार गरजेचं आहे. तू तिला सावर आणि काही झालं तरीही तू तिला घरी येऊ देऊ नकोस. तू तिथेच तिला थांबवून घे. त्यावर ती म्हणते, तुम्हीच सांगा कसं थांबवून घेऊ मी. ती ऐश्वर्याला आईला घरी घेऊन जात आहे आणि तीच आईला म्हटली, चला घरी जाऊयात. त्यानंतर हे ऐकून तर ऋषिकेश आणि सारंग दोघेही फारच चिडतात आणि त्यानंतर ऋषिकेश सारंगला म्हणतो, तू थांब, मला आत्ता घरी जाणं फार गरजेचं आहे. त्यावर तो म्हणतो, दादा, आईला नीट काळजी घे, सांभाळ, तिला सावर आणि काय झालं ते मला फोन करून नक्की सांग, असं त्याला सांगतो. आणि त्यानंतर इकडे ज्या वेळेस ऋषिकेश घरी जातो त्याच्यानंतरच तिथे ती सुमित्रा आणि ऐश्वर्या जानकी देखील येतात. त्यानंतर सुमित्रा त्या सारंगच्या फोटोला हार घातलेला पाहून फारच रडते. तिला अश्रू अनावर होतात. ती मोठ्याने रडते आणि नानांना म्हणते, अहो तुम्ही तरी मला सांगायचं ना, पण तुम्ही देखील माझ्यापासनं लपवून ठेवलं. तुम्हाला माहीत तरी आहे का एका आईच्या काळजाला काय वाटत असेल, ज्या वेळेस तिला अचानक हे कळतं की तिचा मुलगा ह्या जगामध्ये नाहीये, मी त्याला शेवटचं पाहिलं देखील नाहीये, असं ती सर्वांना म्हणत असते आणि रडत असते. त्यानंतर जानकी तिला सावरायला जाते. त्यावर ती जानकीला ढकलून देते आणि म्हणते, तू तर माझ्या जवळही येऊ नकोस, कारण तूच हे सर्व माझ्यापासनं लपवून ठेवलेलं आहेस, असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर म्हणत असते, सारंग तू असा कसा आम्हाला सोडून गेल्यास, असं म्हणून ती रडते, फार दुःख करून घेत असते. तर नाना म्हणतात, सुमित्रा सावर स्वतःला, ज्याची जितकी श्वासाची दोरी तितकीच त्याची शिदोरी. आता आपण तरी काय करणार आहोत, आपण ह्यातनं सावरायला पाहिजे. तू असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, असं नाना तिला समजावत असतात. नाना तिला म्हणतात, अगं देवाच्या इच्छेपुढे कोणाचं काय चालणार. ती म्हणते, देवाच्या इच्छेचं तर आहेच, पण माणसांच्या इच्छेचं काय करणार. तुम्ही सगळ्यांनी माझ्यापासनं ही मोठी गोष्ट लपवून ठेवली. ह्या आईचे तुम्ही सर्व गुन्हेगार आहात. मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असं म्हणून ती रडत असते. आणि त्यानंतर सुमित्रा त्या ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या सावर स्वतःला. आता तू स्वतःला तुझ्या बाळासाठी खंबीर केलं पाहिजेस, कारण सारंगचा अंश तुझ्या पोटामध्ये वाढत आहे. आणि त्यानंतर ती जानकीला सुमित्राचा त्रास बघवत नाही. ती म्हणते, आता मी आईला खरं काय ते सांगणार आहे आणि यामध्ये तुम्ही सर्वांनी माझी साथ द्यायची. त्यावर ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी, हे शक्य आहे का, तू हे काय बोलत आहेस. त्यानंतर इकडे ती ऐश्वर्या गाडीमध्ये प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन त्याची डील करण्यासाठी जात असते. तेवढ्यातच तिला सौमित्र किडनॅप करतो. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.